हाय एव्हरीवन. आज मी तुम्हाला स्किनचे प्रकार आणि स्किन कशा प्रकारे ओळखायची आणि स्किनचे कोणते कोणते प्रकार आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याची थेअरी पण सगळी लिहून देणार आहे किंवा त्याची थेअरी मी तुम्हाला आहे ना ती म्हणजे राईट केलेली आहे ना ती सगळी दाखवणार आहे. तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आता स्किन केअर, स्किनविषयी माहिती इन्फॉर्मेशन आपण घेऊया. प्रस्तावना. ब्युटिशियनला नेहमी स्किनवर काम करावयाचे असते, म्हणून तिला स्किनवरील ज्ञान असणे आवश्यक आहे. स्किनमध्ये नवीन पेशी बनवण्याचे काम सतत चालू असते. नवीन पेशी बनल्या की जुन्या वरच्या थरात येऊन झिजून जातात. स्किनच्या सर्वात खालच्या थराला नवीन पेशी बनवण्याचे काम चालूच असते. ग्रंथी, तेलग्रंथी, रक्तवाहिन्या या सर्वांना मिळून स्किन बनते. स्किनचे लेयर आहेत, 3 लेयर आहेत. त्याच्यामध्ये बाह्य त्वचा, मध्यम त्वचा आणि आंतरत्वचा. स्किनचे प्रकार. स्किन टाईप. नॉर्मल स्किन, साधारण स्किन, ऑइली स्किन, ऑइली तेलकट स्किन, ड्राय स्किन, कोरडी त्वचा, कॉम्बिनेशन स्किन, डिहायड्रेट स्किन, सेन्सिटिव्ह संवेदनशील स्किन, सेलो स्किन, मॅच्युअर्ड अथवा एजेड स्किन. हे स्किनचे प्रकार आहेत. स्किनची चाचणी. स्किनचे प्रकार समजण्यासाठी खालील 3 गोष्टींचा उपयोग केला जातो. टिश्यू पेपरने आपण स्किन कोणत्या प्रकारची आहे ते ओळखू शकतो. स्किन कोणत्या प्रकारची आहे हे त्यासाठी सकाळी उठल्यावर चेहरा धुण्याआधी स्किनवर टिश्यू पेपर थोडा दाबावा. पेपर जर चिकट झाला नाही तर स्किन ड्राय आहे असे समजावे. जर पेपरवर चिकटपणा आला तर स्किन ऑइली आहे असे समजावे. आणि जर टिश्यू पेपरवर काही ठिकाणी चिकटपणा आला आणि काही ठिकाणी चिकटपणा नाही आला तर मिश्र प्रकारची आहे असे समजावे. साबणाने तोंड धुतल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर चेहरा तेलकट चिकट लागला नाही तर स्किन ऑइली आहे असे. चिकट लागला तर स्किन ऑइली आहे असे समजावे. साबणाने चेहरा धुतल्यानंतर जर स्किन तडकू लागली तर स्किन ड्राय आहे असे समजावे. सामान्य स्किन साबणाने धुतल्यावर आहे तशीच राहते. हे साबणाने तुम्ही हे पण ट्राय करू शकता. लिटमस पेपर. चेहऱ्यावर ब्लू लिटमस पेपर ठेवल्यानंतर जर लिटमस पेपरचा रंग रेड झाला तर स्किन ड्राय आहे आणि लिटमस पेपरचा रंग रेडमधून ब्लू झाला तर स्किन ऑइली आहे असे समजावे. म्हणजे ब्लू झाला तर स्किन ऑइली आहे असे समजावे. स्किन सामान्य असेल तर लिटमस पेपरचा रंग बदलत नाही. आता ड्राय स्किन. ही स्किन खूप ऑइली नसते. या स्किनला रिंकल्स लवकर येतात. या स्किनवर पिगमेंटेशन लवकर येते. ही वृक्ष दिसते. ब्लॅकहेड्स, पिंपल्स कधीही येत नाहीत. परंतु याची काळजी घेतली नाही तर तिला नॉर्मल करू शकतो. उपाय. रोज मॉइश्चरायझर लावणे, महिन्यातून एकदा फेशियल घेणे, जास्त केमिकलवाले सोप न वापरणे, रोज क्लिन्झिंग, टोनिंग, नरिशिंग मॉइश्चरायझर लावणे. क्लिन्झिंग जे आहे ते दुधाने करू शकता. टोनिंग रोज वॉटरने केले जाते.
नरिशिंग ही मसाज क्रीमने केले तरी कव्हरिंग क्रीम लावणे. ऑइली स्किन ही स्किन ड्राय स्किनच्या ऑपोजिट असते. स्किनवर नेहमी ऑइल असते. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, ब्लॅकहेड्स येणे या समस्या येतात आणि काळजी घेतली तर ती नॉर्मल होऊ शकते. हार्मोनियस येतात. उपाय: दिवसातून 2-3 वेळेस अँटीसेप्टिक सोपने चेहरा धुवा. परत कुठेही ऑइल क्रीम चेहऱ्यावर लावू नका. कुठलेही मॉइश्चरायझर लावू नका. कुठलाही मेकअप चेहऱ्यावर वापरू नका. चेहऱ्यावर पिंपल ट्रीटमेंट घेणे व ऑइली कमी क्रीम लावणे. शहा बेस आणि शहा ताज हे मिक्स करून चेहऱ्यावर 3 वेळा लावणे. या क्रीमपासून चेहऱ्यावर धूळ, पॉल्युशन, पाऊस यापासून स्किनचे संरक्षण घेणे. खाण्यात तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नये. पाणी 9 ते 10 ग्लास प्यावे. दही ताक थंड जेणेकरून पोटातील उष्णता कमी होईल. आता नॉर्मल स्किन. या स्किनवर जास्त ऑइल येत नाही आणि ड्रायसुद्धा होत नाही. ही सगळ्यात चांगली स्किन आहे. पण काळजी घेतली नाही तर ती स्किन ड्राय, ऑइली होऊ शकते. रिंकल्स येत नाहीत. निरोगी व्यक्तीची नॉर्मल स्किन असते. यावर कुठलेही डाग नसतात. ताजेदार असते. सुरकुत्या येतात. कुठलेही डाग नसतात. सुरकुत्या येतात. रोज क्लिन्झिंग, टोनिंग, मसाज आणि कव्हरिंग करणे गरजेचे असते. कॉम्बिनेशन ही स्किन ड्राय स्किन नसते. टी झोन हा ऑइली असतं. सी झोन ड्राय असतो. या स्किनची काळजी घेणे खूप कठीण असते. त्यामुळे ऑइली भागावर कमी क्रीम लावणे व ड्राय भागावर जास्त क्रीम लावणे. गुलाबजल लावणे. या पद्धतीने आपण आता स्किन पाहिलेले आहेत. आता मी पुढच्या सेशनमध्ये स्किनचे कार्य कोणते ते सांगणार आहे. तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी माझ्या पेजला किंवा माझ्या चॅनलला फॉलो करा. मला सपोर्ट करा. थँक्यू.